हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे वैकल्पिक विषय कोणता घ्यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण वैकल्पिक विषयाबाबतचे सर्व मुद्दे डिस्कस करणार आहोत. जसं की वैकल्पिक विषय निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे, वैकल्पिक विषय कोणते निवडले नाही पाहिजे. तुमचं जर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्या विषयामध्ये असेल तर तुम्ही वैकल्पिक विषय निवडायला पाहिजे का, इत्यादी सर्व प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या अगोदर आपण अभ्यासक्रम पाहूया. वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला काय दिलेला आहे ते हा पहा. पेपर 8 जो आहे तो वैकल्पिक विषयाचा आहे. पेपर 8 आणि 9, कारण ऑप्शनल विषयाला आपल्याला 2 पेपर आहेत, पेपर 1 व पेपर 2. दोन्ही पेपर 250 गुणांचे आहेत. म्हणजे दोन्हीचे मिळून 250 अधिक 250 500 गुणांचा हा टोटल पेपर आहे. इथं वैकल्पिक विषयाची यादी दिलेली आहे. कृषी, पशुसंवर्धन व पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी असे टोटल आपल्याला 26 वैकल्पिक विषय आहेत. या 26 विषयांपैकी तुम्ही कोणताही विषय निवडू शकता. असं काही कंपल्सरी नाही की तुमचा ग्रॅज्युएशनमध्ये तो विषय पाहिजे किंवा तुम्ही तो कधी स्टडी केला पाहिजे, असं काहीही बंधन नाही. आणि त्यामुळे तुम्ही कोणताही विषय यामधून निवडू शकता. आता खूप जणांना प्रश्न असतो, मग ऑप्शनल कोणता घेऊ. तर यासाठी आपण काही गोष्टी बघूया. पदवीमध्ये जर तुमचा एखादा विषय असेल किंवा पदव्युत्तर पदवी तुम्ही जर PG केली असेल, तिथं जर काही विषय असेल तर तो विषय तुम्ही वैकल्पिक विषय म्हणून कन्सिडर करू शकता. का बरं, याचं कारण काय आहे? तर याचं कारण सिंपल आहे. तुम्ही जर डिग्रीला तुमचा विषय असेल तर 4 वर्ष किंवा 3 वर्ष त्या विषयाची स्टडी केली असेल, म्हणजे एकदम नवीन तुमच्यासाठी तो विषय नसेल. आणि दुसरं म्हणजे तुमचा त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला असेल. खबरदारी काय घ्यायची आहे, जर समजा ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा जो काही विषय असेल त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल आणि तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे बळजबरी काढलेला असेल किंवा तुमचं इयर डाऊन वगैरे झालं असेल तर तो तुम्ही विषय घेऊ नका. याचं एक उदाहरण पाहू बघा. समजा तुमचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि कृषी हा ऑप्शनल विषय आहे, परंतु BSc ॲग्रिकल्चर होऊन सुद्धा तुम्हाला बिलकुल ॲग्रिकल्चर या विषयामध्ये इंटरेस्ट नाही, तुमचं इयर डाऊन राहिलेलं आहे, तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट न आल्याने तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाही, तशा वेळेस तुम्ही कृषी हा विषय घ्यायचा नाही. म्हणजे तुमचा जो ग्रॅज्युएशनला विषय आहे तो घ्यायचा नाही. आता सोपा विषय. आता खूप जण म्हणतात असे विषय घ्यायला पाहिजे जे सोपे असतात. सोपे म्हणजे काय बरं? सोपे म्हणजे ज्या विषयाचा अभ्यासक्रम फास्ट नसतो, लेंदी नसतो, एकदम थोडक्यात त्या विषयाचा अभ्यासक्रम असतो, त्याला सोपं म्हणायचं. कारण सोप्याची डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. काही जणांना एखादा सब्जेक्टमध्ये खूप इंटरेस्ट असतो तर त्यांना तो विषय, त्याचा अभ्यासक्रम किती जरी लेंदी असला तरी त्यांना तो विषय सोपा जातो. त्यामुळे सोपा ही टर्म जी आहे ती रिलेटिव्ह आहे. कोणी म्हणाला अँथ्रोपॉलॉजी मानवशास्त्र सोपा आहे, कोणी म्हणाला सोशोलॉजी सोपा आहे, म्हणून एकदम ब्लाइंडली हा ऑप्शनल घ्यायचा नाही. आपण जे काही डायमेन्शन्स डिस्कस करत आहोत त्या सर्वांचा विचार करूनच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे. आता ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जसं की वैकल्पिक विषय जो आहे तो एक मिनी PhD केल्यासारखी आहे. कारण तुम्ही बघा 500 गुण या विषयाला आहेत. 500 गुण आहेत म्हणजे याला 2 पेपर्सचं वेटेज आहे. म्हणजे GSचे जर 2 पेपर घेतले तुम्ही तर त्याला तेवढं वेटेज आहे ऑप्शनलला. त्यामुळे तुम्हाला कंटाळा आला न पाहिजे, त्या विषयामध्ये तुमचा इंटरेस्ट पाहिजे. ह्या तुमच्या लेवलच्या गोष्टी. आणि आणखीन काही गोष्टी आहेत जसं की स्टडी मटेरियल. आता तुम्ही ऑप्शनल घेतला, तुम्हाला आवडतो, सगळं आहे, परंतु त्याचं स्टडी मटेरियल तर तुम्हाला तुम्ही मराठीमध्ये ऑप्शनल लिहिणार आहेत समजा, आणि मराठीमध्ये त्या विषयाचं स्टडी मटेरियलच अवेलेबल नाही, मग तुम्हाला समस्या येऊ शकते. त्यामुळं ऑप्शनल निवडताना स्टडी मटेरियल उपलब्ध आहे की नाही त्या विषयासाठी हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे.
तसेच पेपर 1 व पेपर 2 ऑप्शनल या विषयाचे वैकल्पिक विषयाचे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तर कधी कधी काय होऊ शकतं, पेपर 1 जो आहे तो सोपा तुम्हाला वाटू शकतो, नाहीतर या उलट होऊ शकतं, कधी कधी तुम्हाला पेपर 2 सोपा वाटू शकतो. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीमध्ये बॅलन्स बघायचं आहे. म्हणजे एक सोपा चाललाय आणि दुसरा पेपर जो आहे तो अवघड आहे, तुम्हाला इंटरेस्ट नाही आला, तरी सुद्धा तुम्हाला तसा ऑप्शनल घ्यायचा नाही. दोन्ही पेपर ह्या तुम्हाला समान वेटेज द्यायचं आहे, दोन्ही पेपर तुम्हाला सोपे गेले पाहिजे. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, सोपा व ओव्हरलॅपिंग हा पॉईंट आपण डिस्कस करू. आता सोपे ऑप्शनल विषय मानवशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी, समाजशास्त्र हे मानले जातात. कशामुळं? तर आपण चर्चा केली अगोदर, अभ्यासक्रम त्याचा लेंदी नाही, म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम आहे. परंतु अभ्यासक्रम थोडक्यात आहे याचा अर्थ सगळ्यांनाच हा विषय जमेल असं आहे का? नाही. कारण यामध्ये सुद्धा काही तुम्हाला थेरीज वगैरे अवघड असू शकतात, तर याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे हे आपण पुढे पाहूया. आणि ओव्हरलॅपिंग विषय म्हणजे काय? तुमचा जो दुसरा सिलेबस आहे मेन्सचाच, जसं की GS1, GS2, GS3, GS4, एस्से, यामध्ये तुम्हाला त्या विषयाचा फायदा झाला पाहिजे. जसं की इतिहास तुम्हाला प्रिलिम्समध्ये सुद्धा आहे, मेन्समध्ये GS1 मध्ये सुद्धा आहे, तसेच तुम्हाला एस्सेमध्ये सुद्धा या विषयाचा फायदा होतो. आणि इतिहास जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतिहास नक्की कन्सिडर करू शकता. भूगोलमध्ये सेम, प्रिलिम्स GS1 मध्ये आहे, एस्सेमध्ये जास्त फायदा होत नाही, परंतु प्रिलिम्स आणि GS1 मध्ये भूगोलचा फायदा होतो. तिसरा आहे राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, PSIR. तर खूप जणांना पॉलिटी सोपी वाटते म्हणून हे विषय घेतात, परंतु असं करू नका. पॉलिटी विषय आपण जो वाचतो तो खूप थोडा वाचतो, ऑप्शनल विषय तुम्हाला खूप डिटेलमध्ये वाचावा लागतो, त्यामुळं सगळे पॉईंट कन्सिडर करूनच निर्णय घ्यायचा आहे. पुढे पाहूया आपण आपल्याला कोणते पॉईंट डीपली कन्सिडर करायचे आहेत ऑप्शनल निवडताना. तर बघा, खोलवर तपासणी, डीपली आपल्याला काय गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत, तर अभ्यासक्रमाचे मुद्दे. आता हा मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये हे जे मुद्दे आहेत ना, अभ्यासक्रमामधले मुद्दे, हे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. तर या मुद्द्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे थोडक्यामध्ये की तुम्हाला या मुद्द्यामध्ये काही अवघड तर वाटत नाही ना, तुम्हाला कोणते मुद्दे सोपे वाटतात, कोणते मुद्दे तुम्हाला किचकट वाटतात, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. तसेच UPSCचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्हाला पाहायचे आहेत. प्रश्न तुम्हाला कसे येत आहेत त्या ऑप्शनल पेपरवर हे तुम्हाला बघायचं आहे. तो प्रश्न तुम्हाला लिहिता येईल का? आता हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर टॉपरच्या कॉपीज तुम्हाला बघाव्या लागतील. UPSCचे जे टॉपर्स असतात त्यांनी त्यांच्या ऑप्शनलच्या ज्या कॉपीज असतात मॉक टेस्टमधल्या, त्या अपलोड केलेल्या असतात, त्या कॉपीज तुम्हाला रेफर करायच्या आहेत. त्या कॉपीजमध्ये पाहायचं आहे की आन्सर कसं लिहिलं आहे. आपल्याला सोपं वाटू शकतं प्रथमदर्शी, परंतु ते सोपं नसतं. तर बघायचं आपल्याला काय वाटत आहे, सोपं वाटत आहे का अवघड वाटत आहे, आणि सर्व मुद्दे कन्सिडर करून आपल्याला ऑप्शनल निवडायचं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही बाबत सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहायचे आहेत, अभ्यासक्रमाचे मुद्दे डिटेलमध्ये पाहायचे आहेत, आणि नंतरच आपल्याला वैकल्पिक विषयाची निवड करायची आहे. आता जर वैकल्पिक विषय तुम्ही निवडला आणि कोणी सांगितलं म्हणून निवडला, तर काय होणार, तर तो तुम्ही निवडला नसल्यामुळं तुम्हाला समजा कंटाळा आला, तर तुम्ही काय करू शकता, वैकल्पिक विषय बदलण्याचा विचार करू शकता आणि ही धरसोड होऊन जाते. यामध्ये आपली तयारी डिस्टर्ब होते. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. थोडा वेळ लागला तर लागू द्यायचा, परंतु ऑप्शनल निवडताना खूप काळजीपूर्वक निवडायचं आहे. आणि पुन्हा काय होऊ शकतं, जर तुम्हाला ऑप्शनलमध्ये स्कोरच करता आला नाही, तर तुम्ही काय करू शकता, ब्लेम करू शकता. आणि कोणाला ब्लेम करणार तुम्ही, तर ज्यांच्या म्हणण्यावर तुम्ही ऑप्शनल घेतलेला आहे त्यांना ब्लेम करणार. त्यामुळे ही पण गोष्ट होऊ द्यायची नाही. ऑप्शनल जो आहे तुम्ही तुमच्या मनाचा पूर्ण मुद्द्यांचा विचार करून निवडायचा आहे. आपण सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.